नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग पाहणार आहोत. तर त्यासाठी बघा, इथे आपल्याला लागणार आहे ब्लाउज पीस, अस्तर आणि पेपर. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी आपण हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्यासाठी आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंगच पाहणार आहोत. तर बघा, त्यासाठी आपल्याला लागणार आहे टेप, स्केच पेन, कात्री आणि स्केल. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज शिकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ह्यामध्ये आपण ब्लाउजवरून मापे कशी घ्यावीत आणि त्यामध्ये किती वाढीव घ्यायचं तेही अगदी सविस्तर पद्धतीने आपण पाहणार आहोत. तर बघा, त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे ब्लाउजची पूर्ण उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर आणि शोल्डर. तर बघा, कोणते मापे लागणार आहेत ते आपण इथे पाहिलेले आहेत. आणि आता सर्वप्रथम आपण इथे ब्लाउजवरून मापे कशी घ्यावीत ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, त्यासाठी इथे आपण ब्लाउजची घडी करून घेतलेली आहे. आता शोल्डर पासून ते खाली कमरेपर्यंत आपल्याला इथे ब्लाउजची पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे. तर ब्लाउजची पूर्ण उंची आलेली आहे 15 इंच. आता लगेच आपण इथे ब्लाउजचा गळाही मोजून घेतलेला आहे. तर ब्लाउजचा गळा आहे इथे 10 इंच. आता त्यानंतर छातीचं माप. तर छातीचं माप आपल्याला काज बटन पट्टीपासून ते मुंढ्यापर्यंत घ्यायचं आहे. तर इथे आपलं छातीचं माप आलेलं आहे 9.5 इंच आणि कमरेचं माप आलेलं आहे 8 इंच. आता इथे समोरच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे. तर समोरच्या गळ्याचं ब्लाउजवरून माप आलेलं आहे 6 इंच. तर मैत्रिणींनो, आपण ब्लाउजवरून मापे घेतलेली आहे. तर आता इथे आपण लिहून घेणार आहोत आणि त्यामध्ये किती वाढवायचं तेही आपण पाहणार आहोत. तर बघा, इथे पूर्ण उंची आहे 15 इंच. तर त्यामध्ये 1 इंच वाढून आपण इथे घेतलेलं आहे 16 इंच. आता छातीचं माप आहे इथे 9.5 इंच आणि त्यामध्ये 2 इंच वाढून आपण इथे 11.5 ते 12 इंच घेणार आहोत. आता कमरेचं माप आहे 8 इंच. कमर आपल्याला इथे फिटिंगसाठी लागणार आहे. पुढचा गळा, ब्लाउजवरून पुढचा गळा 6 इंच आलेला आहे, पण आपल्याला इथे समोरचा आणि मागचा गळा अर्धा इंच कमी करायचा आहे. तर त्यासाठी आपण इथे गळा घेऊयात 5.5 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच वाढून आपण इथे 6 इंच घेऊयात. आता मागचा गळा आलेला होता 10 इंच. तर आपल्याला तोही अर्धा इंच कमी करायचा आहे. तर त्यासाठी इथे आपण 9.5 इंच घेऊयात आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सोडून आपण इथे 10 इंच घेऊयात. आता बाही लांबी आपल्याला शोल्डरच्या शिवणापासून ते पुढे बाही लांबी घ्यायची आहे. तर बाही लांबी आलेली आहे 6 इंच. त्यामध्येही अर्धा इंच वाढून आपण इथे 6.5 इंच घेतलेली आहे. आता दंडघेर आहे 7 इंच. तर तो आपल्याला इथे फिटिंगसाठी लागणार आहे आणि शोल्डर आपण इथे घेऊयात 3 इंच. तर बघा मैत्रिणींनो, आपण इथे लागणारे मापे आणि त्यामध्ये किती वाढीव घ्यायचं तेही आपण इथे बघितलेलं आहे. आता हा बोर्ड आपण इथे बाजूला ठेवून घेऊयात आणि आता इथे पेपरवर मार्किंग करून घेऊयात. तर बघा, आपण हा एक न्यूज पेपर घेतलेला आहे. तर हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला इथे ब्लाउजची पूर्ण उंची घ्यायची आहे. तर ब्लाउजची पूर्ण उंची ब्लाउजवरून आलेली आहे 15 इंच आणि त्यामध्ये 1 इंच ऍड करून आपल्याला इथे घ्यायची आहे 16 इंच. तर इथे 16 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा, 15 आणि 1 इंच अशी 16 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आणि इथे आपण आता सरळ रेष ओढून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला गळा घ्यायचा आहे. तर गळा रुंदी इथे आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे आणि शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच. तो शोल्डर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तुम्हाला 2.5 इंच पाहिजे असेल तर 2.5 इंच घेऊ शकता. 3 इंच पाहिजे असेल तर 3 इंचही घेऊ शकता. आता इथे आपण मुंढ्याची मार्किंग 6 इंचावर करून घेतलेली आहे आणि इथे सरळ रेष ओढून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपण मुंढ्याचा आकार देण्यासाठी इथे बॉक्स तयार करून घेऊयात. आता समोरचा गळा आपल्याला इथे 6 इंच घ्यायचा आहे. तर 6 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे आपण एक बॉक्स तयार करून घेऊयात इथे गळ्याची मार्किंग करण्यासाठी. तर बघा, गळ्याचे आणि मुंढ्याचे आपल्याला इथे मार्किंग करून झालेली आहे. आता इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप. तर छातीचं माप आहे 9.5 इंच. तर इथे 9.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि पुढं 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे.
तर बघा पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेऊन खाली इथे कमरेची मार्किंग करून घेऊयात. तर कमरेचं माप आहे 8 इंच. त्यानंतर आपल्याला टक्ससाठी आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. तर ह्या पद्धतीने बघा इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि जिथून मार्किंग केलेली आहे तर तिथे आपण इथे सरळ रेष ओढून घेऊयात. तर बघा इथे आपल्याला फिटिंगची आणि शिलाई मार्जिनची अशा इथे 2 रेषा आपण ओढून घेतलेल्या आहेत. आता मुंड्याची मार्किंग करण्यासाठी आपण इथे 1.5 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि 1 इंचावर अशा 2 मार्किंग करून घेतलेल्या आहेत. तर आता दोन्ही मार्किंग वरून आपल्याला इथे मागच्या आणि पुढच्याच मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा मुंड्याचा आकार देताना अगदी व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. ब्लाउजचा मुंड्याचा आकार व्यवस्थित आला तर ब्लाऊज परफेक्ट बसतो, नाहीतर आपल्या मुंड्यामध्ये घोळ येतो, बाहीला घोळ येतो. तर त्यासाठी मुंड्याचा आकार देताना काळजीपूर्वक आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर आपल्याला इथे प्रिन्स कटसाठी टक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे. तो शोल्डर पासून खाली आपण इथे 10 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि काच बटन पट्टीपासून पुढे 4 इंचावर अशी मार्किंग करून घेतलेली आहे. आता खालच्या साईडने आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कट आहे, तर त्यासाठी आपल्याला क्रॉस पट्टीसाठी गळ्याच्या खाली आपण 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंचावर मार्किंग करून आपण फोर टक्स ब्लाउजला जसा क्रॉस पट्टीचा आकार देतोय तसाच आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा क्रॉस पट्टीचा आपण परफेक्ट असा आकार देऊन झालेला आहे. त्यानंतर क्रॉस पट्टीवर आपल्याला इथे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुढे आपल्याला प्रिन्स कटच्या टक्ससाठी 2 इंचावर मार्किंग करून घेऊन आपल्याला इथे प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. आपण प्रिन्स कटचा टक्स पॉइंट काढलेला होता, तिथून आपल्याला मुंड्यामध्ये असा प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये आपण 2 इंचावर मार्किंग केलेली होती, तिथून आपल्याला हा असा प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथे आपण परफेक्ट असा प्रिन्स कटचा आकारही देऊन झालेला आहे. तर बघा इथे आपल्याला 2 इंच आपण प्रिन्स कटच्या टक्ससाठी जाणार आहे, तर त्यासाठी पुढे आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या साईडने आपला पाव इंच शिलाई जाणार आहे, त्यासाठी तिथे आपण पाव इंच असं वाढवून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला अशी तिरकी रेष ओढून घ्यायची आहे. तर बघू शकता आपले प्रिन्स कटची पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. आता इथे थोडंसं डार्क करून घेते, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल यासाठी. तर बघा या पद्धतीने आपण पूर्ण मार्किंग करून झालेली आहे आणि मैत्रिणी तुम्हाला ही छानपैकी समजलंच असेल आणि जिथं समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर बघा इथे परत एकदा तुम्हाला मापे सांगून घेते. तर आपण इथे गळा घेतलेला आहे 2.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 3 इंच, मुंडा घेतलेला आहे 6 इंच, क्रॉस पट्टी घेतलेली आहे गळ्याच्या खाली आपण 3.5 इंच घेतलेली आहे आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंच घेतलेले आहे. आता इथे प्रिन्स कटचा आपण टक्स आहे त्यामध्ये 2 इंच घेतलेलं आहे, तर त्यासाठी आपण पुढे 2 इंचावर असं वाढवून घेतलेलं आहे. तर बघू शकता इथे आपण पूर्ण मापे ही डबल एकदा सांगून घेतलेली आहे. आता आपण हा कट करून घेऊयात. तर सर्वात अगोदर आपण इथे मागचा मुंडा कट करून घेऊयात. मागचा मुंडा कट करून झाल्यावर एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण इथे बाजूला काढून घेऊयात आणि सेंटर मधून पेपर कट करून घेऊयात, जेणेकरून मागचा आणि पुढचा बाजू वेगवेगळी होईल यासाठी. तर बघा इथे सेंटर मध्ये कट करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे मागच्या बाजूला मार्किंग करून घ्यायची आहे. तर मार्किंग करून इथे आपण एक सरळ रेष ओढून घेऊयात आणि एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपण इथे कट करून घेऊयात. तर बघा आता एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे मागचा गळा टाकून घेऊयात. तर मागचा गळा आपल्याला इथे घ्यायचा आहे 10 इंच. तर 10 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला गळा थोडासा ब्रॉड पाहिजे आहे, तर त्यासाठी आपण इथे खालच्या साईडने 3 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि वरच्या साईडने गळा रुंदी आपण इथे 2.5 इंच घेतलेली आहे. तर आता इथे आपण बॉक्स तयार करून घेऊयात आणि त्यामध्ये गोल गळ्याचा आकार देऊन घेऊयात. तर बघा इथे गोल गळ्याचा आकार देऊन झालेला आहे. आता लगेच आपण तो कटही करून घेऊया. तर बघू शकता आपण परफेक्ट असा गोल गळा कट करून घेतलेला आहे.
आता त्यानंतर इथे खालच्या साईडने आपल्याला परफेक्ट फिटिंग येण्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच क्रॉस असं कट करून घ्यायचं आहे. ह्या ट्रिकमुळे आपली फिटिंग अगदी परफेक्ट अशी येते. आता इथे मागची बाजू आपण साईडला ठेवून घेऊयात आणि समोरच्या बाजूची कटिंग करून घेऊयात. आता सर्वात अगोदर इथे आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊयात आणि हा एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपण इथे कट करून घेऊयात. आता इथे समोरचा मुंढा कट करून घ्यायचा आहे. अगदी हात वळवून आपल्याला मुंढ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. मुंढ्याचा आकार कट करून झाल्यावर खालच्या साईडने किंचितसा आपण क्रॉस कट करून घेऊयात, जेणेकरून मुंढ्यामध्ये झोळ येणार नाही यासाठी. आता प्रिन्स कटचा आकार आपण इथे कट करून घेऊयात. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपण अगदी परफेक्ट अशी प्रिन्स कट कटोरीची कटिंग करत आहोत. आता त्यानंतर आपल्याला इथे गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा इथे गोल गळा आपण टाकून घेतलेला आहे आणि आता कटही करून झालेला आहे. तर बघा मागची बाजू आणि समोरची बाजू दोन्ही आपल्या कट करून झालेल्या आहेत. आता आपल्याला इथे बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा बाहीची कटिंग आपण कमी पेपर मध्येच इथे करून घेऊयात. तर डबल फोल्ड असा पेपर घेतलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला पुढचा जेवढी बाही वाढीव आहे तर ती आपल्याला अस्तरवर कट करताना वाढून घ्यायची आहे. तर इथे बाही रुंदी आपल्याला घ्यायची आहे 9 इंच. तर 9 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता इथे आपण इथे सरळ रेष ओढून घेऊयात आणि त्यानंतर इथे आडवी एक रेष ओढून आपण बॉक्स तयार करून घेऊयात. आता इथे बाहीची कॅप हाईट आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच. वरून खाली 2.5 इंच घेऊन पुढं 1 इंचावर अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. मार्किंग करून झाल्यावर आपल्याला इथे बाहीचा मासोळी आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला इथे मासोळी आकार देऊन घ्यायचा आहे. या आकाराची थोडीशी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे, नाहीतर आता सध्या बाजारामध्ये आकाराचे स्केल भेटत आहे, तर तेही वापरून तुम्ही परफेक्ट असा आकार देऊ शकता. तर बघा इथे वरचा आकार आपण कट करून घेतलेला आहे. आता बाही उकलून घ्यायची आहे आणि समोरील बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा आपण परफेक्ट असं बाहीही कट करून झालेली आहे आणि मैत्रिणींनो बघा आपल्या ब्लाऊजची पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे. तर ही पेपर कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मैत्रिणींनो ह्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज आपण अस्तरवर टाकून कसा कट करायचा आणि त्यानंतर ब्लाऊजच्या मेन कपड्यावर कसा कट करायचा तेही अगदी सविस्तर असं पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला ह्या ब्लाऊजची स्टिचिंग सुद्धा पाहायची आहे. तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.